नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर ओमप्रकाश हिरे. मित्रांनो, सध्या कांद्याची रोपं जे आहेत दुसऱ्या टप्प्यातील हे साधारणतः 15 ते 20 दिवसापासून ते 25 ते 30 दिवसाच्या दरम्यानच्या कालावधीमधले रोपं आहेत. आणि हे जे रोपं आहेत हे जेव्हा आपण बघतो तेव्हा थोडीशी अशी वाढ खुंटलेली, थोडेसे नॉर्मल पिवळे आणि कुठेतरी डोके बसलेले अशा कंडिशन मधले रोपं आहेत. तर याच्यासाठी आपल्याला 2 स्प्रे मधले ऍप्लिकेशन आणि 1 सॉइल मधले ऍप्लिकेशन या व्हिडिओमधून रिकमेंड करण्याचा प्रयत्न करतो. फवारणीमधून आपल्याला प्रति लिटर पाण्यासाठी 2 ग्राम एक्सीड, 2 ग्राम 13-40-13 आणि 2 ग्राम मॅग्नेशियम सल्फेट प्लस त्याच्यामध्ये एक चांगलं बुरशीनाशक जे की ग्रोथ रिटार्डंट नसेल, म्हणजे झोल ग्रुप थोडासा टाळायचा आहे या स्प्रेमध्ये. मग तुम्ही तिथं कॉन्टॅक्ट फंगिसाइड मधलं कोणतेही घेऊ शकतात. अँट्राकॉल असेल, M45 असेल, Z78 असेल, याच्यापैकी कोणतेही घेऊ शकतात. किंवा मग कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक मध्ये जायचं असेल तर तुम्ही रेडोमिल सारखे एक ऑप्शन आपल्याकडे आहे, किंवा मेटॅलेक्झिल प्लस कवच एक कॉम्बिनेशन मार्केटमध्ये येतं ते तुम्ही घेऊ शकतात. किंवा मग प्लेन रोको बी घेतलं तरी चालेल. असं एक बुरशीनाशक तुम्हाला या कॉम्बिनेशन मध्ये घ्यायचं आणि गच्च फवारणी घ्यायची, जेणेकरून तुमचं पूर्ण पाणी जे आहे ते पाणी जमिनीला ओलं करेल आणि ते जमिनीमधनं पण थोड्या प्रमाणामध्ये काम करण्यासाठी मदत करेल. त्याच्यानंतर एक 3 दिवसाचा गॅप द्यायचा आहे आणि 3 दिवसाच्या गॅप नंतर तुम्हाला एक बायोलॉजिकल कॉन्सर्शिया आहे, बॅसिलसचा कॉन्सर्शिया आहे, प्रोबेज नावाचा. तर तो साधारणतः तुम्हाला 5 ml प्रति लिटर या प्रमाणामध्ये घ्यायचा आहे. त्याच्याबरोबर प्रोबिऑन जे की आपलं 62.5% अमिनो ऍसिड आहे ते साधारणतः 2.5 ml प्रति लिटर घ्यायचं आहे. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला सिलिको बूस्ट जे की कांद्याच्या कांडीला मजबूत करण्यासाठी मदत करेल. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सिलिकॉन आणि पोटॅशचं कॉम्बिनेशन मिळून जातं. ते साधारणतः तुम्हाला 1 ग्राम आणि त्याच्यामध्ये चांगलं बुरशीनाशक. मग इथं तुम्ही थोडंफार झोलला बी गेले तरी काही अडचण नाही. एक चांगलं बुरशीनाशक याच्याबरोबर घेऊन घ्यायचंय आणि हे कॉम्बिनेशन तुम्हाला त्याच पद्धतीने जसं पहिली फवारणी आपण गच्च मारली तशीच ही फवारणी गच्च मारून घ्यायची. ह्या 2 फवारणी झाल्यानंतर साधारणतः तुम्ही तणनाशक मारल्यानंतरची स्टेज असेल किंवा एक 20 ते 25 दिवसाच्या कालावधीमधली स्टेज असेल तर तिथं तुम्हाला एक दाणेदार खत ज्याच्यामध्ये तुम्ही वाढ खुंटलेली असेल, वाढते तुम्हाला ग्रीप घेतली पाहिजे, प्लॉट थोडा चालला पाहिजे, तर तुम्ही 19-19-19 हे दाणेदार खत मार्केटमध्ये मिळतं. ते साधारणतः एक 10 गुंठ्याला 15 ते 20 किलो, किंवा मग तुम्ही कॉम्प्लेक्स घेऊ शकतात एक 15 ते 20 किलो, किंवा मग तुम्ही 24-24 घेऊ शकतात 15 ते 20 किलो, किंवा मग तुम्ही अमोनियम सल्फेट एक बेस्ट ऑप्शन आहे अशा कंडिशनमध्ये जिथं वाढ खुंटलेली आहे, थोडी चुनखड जमीन आहे, ग्रीप घेत नाही, रोप पिवळ दिसतंय, तर अशा ठिकाणी तुम्ही अमोनियम सल्फेटला सुद्धा जाऊ शकतात. साधारणतः 10 गुंठ्याला तुम्ही 20 किलो पर्यंत ते घेऊ शकतात. प्लस त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट जे की आपलं प्रख्यात आहे मिंगल, ते 1 किलो तुम्हाला प्रति 8 ते 10 गुंठ्याला घ्यायचे. आणि त्याच्याबरोबर सल्फर जे की आता थंडीमध्ये जे जमिनीचं टेम्परेचर डाऊन झालेलं आहे ते थोडंसं वाढवण्यासाठी आणि एक सल्फर न्यूट्रिएंट म्हणून सप्लाय करण्यासाठी पण काम करेल. ते साधारणतः 1 किलो असं कॉम्बिनेशन घ्यायचं. आणि ह्या कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला एक पावडर बेस्ड बुरशीनाशक मिक्स करून घ्यायचे. जसं की तुम्ही एक साप घेऊ शकतात, किंवा ताकद घेऊ शकतात, किंवा बायोस्टिनची पावडर घेऊ शकतात, किंवा रेडोमिलची पावडर घेऊ शकतात. कोणती एक पावडर 250 ग्राम घ्यायची 10 गुंठे जमिनीसाठी, ती त्या खतामध्ये प्रॉपर एकजीव करून घ्यायची, मिक्स करून घ्यायची आणि हे ऍप्लिकेशन तुम्ही ब्रॉडकास्ट करून फुकून आणि एक पाणी पूर्ण जमिनीला तुम्ही व्यवस्थित द्यायचंय. असं जमिनीमधनं आणि फवारणीमधनं हे 2 ऍप्लिकेशन प्रॉपर जर तुम्ही 8 ते 10 गुंठे जमिनीसाठी मी हा प्रयत्न केलाय तुम्हाला द्यायला, हा जर केला तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने रोपाला बळकटी, रोपाला ग्रीनरी, जिथे जिथे तुम्हाला थोडीफार मर जाणवत असेल ती मर जमिनीमधनं वरून कंट्रोल करणं, ह्या गोष्टी आपण ह्या कॉम्बिनेशनमधनं प्रॉपर करू शकतो. धन्यवाद.